लोकसभा 2024च्या निवडणुकीसंदर्भात आज या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील आजी माजी सैनिकांची मीटिंग घेण्यात आली आणि या मीटिंगमध्ये एक सैनिकांचा प्रतिनिधी म्हणून या सातारा जिल्ह्यामध्ये निवडणूक लढवावी असा सर्व संघटनांच्या वतीने आज या ठिकाणी आग्रह करण्यात आला आणि यामध्ये मी प्रशांत कदम माजी सैनिक आज सर्व संघटनांच्या वतीने आजी माजी सैनिक संघटनांच्या वतीने आज माझी उमेदवारी जाहीर केली आणि त्याबद्दल मी सर्व आजी माजी सैनिकांचे मनापासून धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळात सातारा जिल्हा लोकसभेचा खासदार हा सैनिकच असेल आणि सैनिक हा सातारा जिल्ह्याच्या लोकसभेतून मधून निवडून येईल आणि ही लढाई आमची कोणाच्या विरोधात नाही, ही लढाई आमच्या सैनिकांच्या हक्कासाठी आहे, सैनिकांच्या समाजासाठी आहे। सातारा जिल्ह्यामध्ये जवळजवळ आजी माजी सैनिक आणि सेवारत सैनिक असे 52,000 संख्या आहे। पॅरामिलिटरी फोर्सेस यांची 30,000 संख्या आहे। अशी आमची जवळजवळ 82,000 संख्या आहे आणि जर आम्ही 82,000 गुणिले कुटुंबातली व्यक्ती आई वडील मुलं धरून 5 जर धरली तर आमची 4 लाख एवढी मतदार संख्या आहे। आम्ही निर्णायक आहे, आम्ही का कुणाच्या मागे जाऊ म्हणून आज हा निर्णय घेतलेला आहे आणि यावेळी सातारा जिल्हा लोकसभेला हा सैनिक हा उमेदवार घोषित केला आहे। येणाऱ्या काळात सातारा जिल्हा लोकसभा आणि देशाच्या लोकसभेमध्ये आवाज हा सातारा जिल्हा लोकसभेचा सैनिकाचा घुमेल एवढी खात्री देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।